समावेश आहे बी टीमचा आणि तुम्ही तेलींना काय लिहिणार आहात या पत्रामध्ये? मी पत्र लिहून तुम्हाला त्याची प्रत देणार आहे. ते एक आहे, अजून बरंच काही लिहायचंय ना. मी फक्त आरोप केलेले आहेत, परंतु आता एसपी लेवलला काही पत्र द्यायचे ते एसपी लेवलला देऊ, आयजी लेवलला काही द्यायचे तर आज शक्यतो प्रयत्न करणार आहे मी आयजींना भेटण्याचा. आयजींना म्हणजे जे लोक पोलीस मधले लोक हे जे काही डायरेक्ट आकाला मदत करताना दिसत आहेत, तर हे जे आकांना मदत करणारे लोक आहेत पोलीस दलातले, यांच्यावर ते बी कारवाई व्हायला पाहिजेत ना. यांच्यावर कारवाई नाही व्हायला पाहिजे का? तुमचं काय मत आहे? तुमची लढाई कुठपर्यंत आली? या सगळ्या प्रकरणातली सुरूच आहे का? अजून सुरूच आहे, अजून कुठं काय संपलंय. ही लढाई अजून बरेच दिवस चालेल, जोपर्यंत हे आकाचे सगळे सहकारी आका आणि त्यांचे ज्यांनी संतोषला मारलेला आहे हे सगळे लोक फाशीवर जाईपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे. अजून फार अप अँड डाऊन होणार आहे त्याच्यामध्ये. मुख्यमंत्र्यांची ज्यावेळेस सभा होती त्यावेळेस तुम्ही असं म्हटलं की तुम्ही 7 तारखेला काहीतरी बॉम्ब फोडणार आहेत, ते काय झालं त्याचं? अजून बॉम्ब ना, त्याचे कागद आलेले आहेत ना माझ्याकडे. कागदावर अभ्यास करावा लागतो. अचानकपणे बॉम्ब फोडून उपयोग नाही. संपूर्ण डॉक्युमेंट्स जे आहेत ते येऊन त्याचा अभ्यास करून मग त्याच्यावरती बॉम्ब फोडला तर तो बॉम्ब हे होतो. आता मी 73 कोटीचा बॉम्ब फोडला होता, त्याचं लागलंय मार्गाला. मला असं कळतंय रात्रीत काय काय गावाचे रस्ते होत आहेत तिकडं. मला असं वाटतं सवड असली तर तुम्ही जे आहे ते एकदा मला वाटतं परळी मतदारसंघात जाऊन यावं. विदाऊट म्हणजे डायरेक्ट बीबीएमचे रस्ते व्हायला लागलेत. त्याला खाली जो हे लागतो ना बेस, ते तुम्ही जाऊन बघा ना. मला लोक सांगतायत आमच्या गावचा रस्ता चालू झाला, तो बी थोडा तिडका नाही. 8-8 किलोमीटर 16-16 किलोमीटरचे रस्ते चालू झाले.